भाजप नेते प्रसाद लाड बोलतायत, थेट जाऊया. हेच होतं की कोणावरती वैयक्तिक टीका करू नको, कोणालाही शिवीगाळ करू नको, कोणाच्या आई वडिलांवरनं बोलू नको. आणि ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात भाषा वापरली, त्या भाषेचा विरोध करण्यासाठी मी जरांगे पाटलांना विरोध केला. कालांतराने त्यांचा गैरसमज दूर झाला, त्यांचे विषय स्पष्टपणे त्यांच्यापर्यंत पोचत नव्हते, ते पोचवण्याचे काम करण्याची भूमिका मी केली. ओबीसी समाज, SC ST समाज, आदिवासी समाज, मराठा समाज यामध्ये कुठली दुफळी निर्माण होऊ नये, त्यामुळे त्याच्यासाठी मी प्रयत्न केला. आणि आज जरांगेदादा पाटलांच्या ते लक्षात आल्यानंतर मागच्या 2-2.5 महिन्यापासून त्यांनी माननीय देवेंद्रजींबद्दलची भूमिका बदलली. त्यांनी कोणाबद्दलही वैयक्तिक टीका करणं बंद केलं. मी आज देखील तुमच्या माध्यमातून सांगतो, जर त्यांनी देखील वैयक्तिक पातळीवरती कोणाबद्दलही बोलले तर त्यांच्या विरोधात बोलण्याची भूमिका आजही मी ठेवतो. तीच भूमिका घेऊन मी चाललो आहे. आता हाके असं म्हणतायत की प्रसाद लाडनी मनोज जरांगेला सांगितलं की देवेंद्र फडणवीसांबद्दल मी शिव्या द्याव्या. सन्माननीय लक्ष्मण हाकेजी, मी तसं मागाशी म्हटलं की हाकामारी केल्यासारखं बोलू नका. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस आमचे भाऊ आहेत, देवेंद्र फडणवीस आमचं सर्वस्व आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांबद्दल एकदा तुम्ही बोलून दाखवा, मग तुमच्याबद्दल मी काय करतो हे अख्खा महाराष्ट्र पाहिजे. पण याच्यामध्ये ते म्हणते की माझ्या रॅलीवरती हल्ला करण्याचा पण कट टाकला होता आणि नंतर अटक करणार होते, त्यासाठी बंदोबस्त लावला होता, असा आरोप करतात जरांगे पाटील. नाही बघा, जरांगे पाटील काय आरोप करतायत, काय नाही करतायत त्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही. परंतु एकच गोष्ट सांगेन, माननीय उदय सामंत साहेब देखील जरांगे पाटील साहेबांशी बोलले आहेत. माझं देखील 2दा-3दा बोलणं झालं आहे. आमचा प्रयत्न नक्कीच राहील त्यांच्या मनामध्ये ज्या काही चुकीचा समज आहे किंबहुना त्यांचा जो गैरसमज झाला आहे तो दूर आम्ही करू याची मला खात्री आहे. त्यांच्या ज्या काही 6-7 गोष्टी त्यांच्या ज्या पूर्णत्वाकडे गेल्या नाहीत, ज्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांकडनं त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वागलं जातं किंबहुना त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी अधिकारी त्यामध्ये खोडपणा करतात किंबहुना त्यांनी बावनकुळे साहेबांवरती टीका केली. पण माझी त्यांना त्या बाबतीत देखील विनंती आहे की सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे नेते आहेत, आमचे नेते आहेत. तर त्यांच्यावरती देखील आरोप करत असताना त्या आरोपाची शहानिशा माननीय मनोज जरांगे पाटलांनी केली पाहिजे. मनोज जरांगे पाटलांच्या संपूर्ण सुरक्षेची हमी ही सरकारने घेतली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कोणी हल्ला करणार नाही ही खात्री देखील मी तुम्हाला देतो. आणि त्यांनी बावनकुळे साहेबांसारखा एक नेता जो सातत्याने त्यांना मदतीची भूमिका ठेवतो, त्यांच्या बाबतीत थोडा संयम ठेवून जर ते बोलले तर मला वाटतं निश्चित भविष्यात या सर्व प्रक्रिया करत असताना बावनकुळेसारख्या एका ज्येष्ठ नेत्याचा सन्मान राहिला तर निश्चितपणे त्याच्यात आपल्याला मदत होईल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं भाषेचा वापर जरांगे पाटील विशेष करून करतात, काल प्रवीण दरेकर यांच्याबद्दल पण बोलताना त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. आज बावनकुळे यांना देखील त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. भाजपकडून याला उत्तर दिलं जाणार आहे जशास तसं निश्चितपणे देऊ. मी काल देखील म्हटलं, आज देखील म्हटलं की आम्ही कुठल्याही पद्धतीची आमच्या पक्षांच्या नेत्याबद्दल चुकीची भाषा खपवून घेणार नाही. तुम्ही आंदोलक आहात, आंदोलकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चीड असते, आंदोलकांमध्ये एक आक्रमकता असते. आम्ही आक्रमकता समजू शकतो, परंतु आक्रमकता समजत असताना तुम्ही कोणावरती वैयक्तिक टीका केली तर आम्ही कोणीही यामध्ये ऐकून घेणार नाही हे निश्चितपणे सांगतो. आणि त्याच बाबतीत तसंच मी लक्ष्मण हाकेंना देखील सांगतो आणि मला पूर्णपणे खात्री आहे की मनोज जरांगे पाटलांना जे काही कोणी फीडिंग देत आहेत, फीडबॅक देत आहेत ते चुकीच्या पद्धतीत देत आहेत. 4 कुणबी नोंदी ज्या त्यांना मिळाल्या नाहीत त्याबद्दल त्यांची तळमळ होती, त्याबद्दल ते माझ्याशी देखील बोलले होते. परंतु हे देखील विसरून चालणार नाही की 2.5 लाख लोकांना आतापर्यंत कुणबी समाज पत्रकं मिळाली आहेत आणि त्याबाबतीत आपल्या मीडियाच्या माध्यमातून ती जाहीर देखील केली आहेत. एका मराठी वृत्तपत्राने त्यामध्ये बातमी देखील त्याची केली आहे. पण नुसत्या मराठा समाजाचाच हा प्रश्न नाही आहे, तो ओबीसी समाजात देखील हजारो जात प्रमाणपत्र रद्दबाद केली गेली आहे. त्याची देखील माहिती माझ्याकडे आली आहे जी मी मनोज जरांगे पाटलांना देणार आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज निश्चितपणे दूर होईल. आता ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ज्या वेळेला ते बीडमध्ये जातील, जालन्यामध्ये जातील, त्यावेळेला अंतरवाली सराटीला जाऊन मी माझ्याबरोबर माननीय विखे पाटील साहेब, उदय सामंत साहेब आम्ही जाऊ, त्यांची भेट घेऊ आणि त्यांचा गैरसमज दूर करू. आणि निश्चितपणे मला वाटतं की आमच्या विनंतीचा ते मान ठेवतात.